मी आता 9वी शिकत आहे. मी आज तुमच्यासमोर गुरुपौर्णिमेविषयी 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायला यशाचे बल लागतात. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात व त्या कष्टांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरु या शब्दामध्ये सर्व सामावलेले आहे. गुरु या शब्दामध्ये सर्व सामावलेले आहे. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे. ज्या शिष्याने गुरूंना देवतुल्य मानले आहे त्याने यशाचे शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काही करू शकत नाही. आज गुरुपौर्णिमा म्हणजे काय तर जगातले सर्व दुःख नाहीसे करण्याची शक्ती हिऱ्या मोत्यात नाही तर एका चिमुकल्या हृदयात आहे व ते हृदय म्हणजे गुरु. आयुष्य जगत असताना आपल्या गुरूने शिकवलेले सदाचरण आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे व ते संस्कारातून पुढच्या पिढीत हस्तांतरित केले पाहिजे. हीच खरी आपल्या गुरुच्या खरी गुरु दक्षिणा ठरेल. धन्यवाद.